टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या चांगल्याच रंगतदार होणार असल्याचं दिसतंय। अनेक छुपे रुस्तम असलेले नेते देखील आज मैदानात दिसलेत। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। अशातच आता प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार मैदानात खण ठोकून उभे आहेत। या पॅनलमध्ये तब्बल 3 माजी नगरसेवक असून सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या एका युवा नेतृत्वाचा देखील समावेश आहे। या पॅनलच्या 4ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताच मुकुंदनगरमध्ये राजकीय वारं फिरलं आहे। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बाबा खान यांच्या मातोश्री मिनाज जाफर खान, महापालिकेच्या माजी सभापती नसीम खान, माजी नगरसेवक फैयाज शेख आणि युवा नेतृत्व शम्स खान यांचा देखील समावेश आहे। मुकुंदनगरमध्ये यावेळी काँग्रेसचे पॅनल निवडून येणार असून आम्ही मुकुंदनगरला दुबई करू असं आश्वासन बाबा खान यांनी यावेळी दिले असल्याची चर्चा रंगली आहे। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या पॅनलचे फॉर्म भरून आमची उमेदवारी जाहीर केलेली आहे व ही जी निवडणूक आहे हे निवडणूक देखील आता आमच्या हातात काही राहिलेली नाहीये। हे निवडणूक मुकुंदनगरच्या जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता जेव्हा मुकुंदनगरची कोणत्या उमेदवाराच्या मागे असते व त्यांची निवडणूक त्यांच्या हातात घेत असते, त्याचे निकाल सर्व मुकुंदनगरकरांनी याच्या पुढच्या काळामध्ये पण बघितलेले आहे। व आज आम्हाला असं काही तर बघितलं तर काही डमी पॅनल पण जे समोरचे आहेत त्यांनी आमच्या विरोधात काही डमी पॅनल पण तयार केलेले आहे। कारण असा त्याचा मुद्दा मेन असा आहे का त्यांचा बाजार उठलेला आहे। हे नगरकरांनी व मुकुंदनगरकरांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि जे उरलेले जे बाजार आहे ते 16 तारखेला हे मुकुंदनगरची जनता उठून टाकणार। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।